एक वृक्ष ज्याच्या फांद्याखाली सावली आहे निष्ठेची, ज्याच्या मुळामध्ये आहे श्रद्धेचे बळ आणि ज्या वृक्षाच्या भोवती फिरताना विणली जाते संसाराची अतूट नाळ. हा वृक्ष म्हणजे वटवृक्ष आणि या वटवृक्षाला समर्पित असलेली पवित्र तिथी म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे प्राण यमराजांकडून परत मिळवले. ही कथा आपण सगळ्यांनी ऐकली आहे. हा संदेश आहे प्रेम, संयम आणि श्रद्धेचा. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालून पतिव्रता स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण केवळ स्त्रियाच का, पतीने देखील आपल्या नात्याची जबाबदारी उचलायला हवी. हीच खरी वेळ आहे, कारण विवाह हे दोघांचे पण समर्पण आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या YouTube चॅनलमध्ये. आज आपण पती पत्नीने मिळून वटपौर्णिमेला करायचा उपाय जाणून घेणार आहे आणि त्या उपायाने आपल्याला काय फायदे होणार आहे ते आपण पुढे बघूयात. कधी विचार केलाय का, नातं मजबूत करणं, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करणं हा भार फक्त स्त्रियांचाच का? या वटपौर्णिमेला वेगळं काही करूया. एक असा उपाय जो पती पत्नी दोघांनी केला तर दोघांमधील वादविवाद, भांडण, तंटे, कटकटी दूर होतील आणि वैवाहिक जीवनातील प्रेम, समाधान वाढेल. तुमच्या दोघांचं नातं आणखी दृढ होईल आणि आयुष्य अधिक सुखी होईल. वटपौर्णिमा म्हणजेच स्त्रियांनी आपल्या पतीसाठी केलेले पूजन, उपवास आणि व्रत. पण ही परंपरा केवळ एक पक्षी असावी का? तर अजिबात नाही. या दिवशी पतीने देखील पत्नी बरोबर तो संकल्प करायला हवा आणि प्रार्थना करायला हवी. तर त्या पती पत्नींच्या नात्याला देवाची दैवी छाया लाभेल. पती पत्नी वटपूजन आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी एक उपाय करायचा आहे. तो कोणता ते जाणून घेऊया. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. सकाळी शक्य नसल्यास हा उपाय दिवसभरातून कधीही करावा. त्यानंतर एक तांब्यामध्ये पाणी, दूध, गंगाजल आणि मध यांचे मिश्रण घ्या. तुपाचा दिवा घ्या आणि एक वटवृक्षाखाली जाऊन पाणी, दूध, गंगाजल, मध यांचे मिश्रण वडाच्या वृक्षाला अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर पती पत्नी दोघांनी एकत्र हात जोडून म्हणावं, हे वटवृक्षा, तू आम्हाला सावित्रीसारखी श्रद्धा आणि सत्यवानांसारखं सामर्थ्य दे. आमच्या नात्यात प्रेम, समजूत, आरोग्य आणि समाधान नांदू दे. त्यानंतर पती पत्नी दोघांनीही मनातील इच्छा वटवृक्षाला सांगावी आणि 7 प्रदक्षिणा माराव्यात. प्रत्येक प्रदक्षिणानंतर ओम वटवृक्षाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर पती पत्नी दोघांनी एकत्र हातात हात घेऊन म्हणावं, या क्षणापासून आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. हे झाड जसं स्थिर आहे तसंच आमचं नातं स्थिर आणि अठळ राहो. ही केवळ पूजा नाही तर प्रेमाची पुनर्स्थापना आहे. वडाचे झाड हे स्थिरतेचे प्रतीक आहे. वडाचं झाड म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे स्वरूप. पती पत्नी दोघांनीही एकत्र पूजा केल्याने त्यांच्या नात्यात आध्यात्मिक संरक्षण मिळतं, संवाद, प्रेम वाढतो. पती पत्नी यांनी एकत्र एखादं धार्मिक किंवा सकारात्मक कार्य केल्याने त्यांच्या मनातील विश्वास वाढतो आणि नात्यातीलही विश्वास वाढतो. प्रदक्षिणा म्हणजेच एकत्र चालणे. याने संवादाचा मार्ग मोकळा होतो. मंत्र उच्चारामुळे मानसिक शांतता मिळते. वडाच्या सानिध्यात ऑक्सिजन आणि मानसिक आरोग्य आणि मनशांती मिळते. हे वडाचे झाड फक्त सावली देत नाही तर ते एक नातं शिकवतं, स्थिरतेचं, आधाराचं आणि विश्वासाचं. हा उपाय मोठा नाही, पण परिणाम मात्र आयुष्यभराचा आणि सुखी संसाराचा आहे. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. या वटपौर्णिमेला फक्त एकदा हा उपाय करून बघा आणि नात्यात होणारा बदल तुम्हाला जाणवेल. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर करा आणि उपाय
व आध्यात्मिक माहितीसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.